हाय, नमस्कार. मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी, दिलेल्या कमेंटसाठी भरभरून तुमचे आभार मानते. तर मस्त अशा छान दिवसाची सुरुवात जी आहे ना, खूप मस्त झालेली होती आणि सगळे कामं झालेले होते. माझे कपडे तेवढे मात्र वाळत घालायचे राहिलेले होते. तर घरातली सगळी कामं, देवपूजा वगैरे सगळं काही नित्य आपलं जी काही रुटीन आहे ना, त्यापैकी सगळी कामं झालेली होती. आणि बाकीच्या कामांमध्ये जर म्हणायला गेलं तर मेन महत्त्वाचे जे काम आहे ना, ते कपडे वॉश करून घेणं. कारण एक महत्त्वाचंच काम असतं ते. निम्मे अर्ध काम जे आहे ना, ते झाल्यात जमा असतं कपडे जर आपले धुवून झालेले असले तर. नाही तर मग खूप जास्त उशीर होऊन जातो आणि दुसऱ्या कामांमध्ये जर आपण लागून गेलो तर मात्र ह्या सगळ्या कामांना खूप जास्त उशीर होतो. म्हणजे कुठे 1 आणि 2 वाजून जातो ना, आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे सकाळची जी सुरुवात आहे ना, छानपैकी मस्त उत्साह होऊन जर कामांना सुरुवात केली ना, तर मग दिवस खूप छान, मस्त आणि आनंदाचा आणि व्यवस्थित आपला जातो. नाहीतर बराच वेळ मोबाईल वगैरे जर बघायला लागलो, तर कुठे 1 ना 2 तास आपले निघून जातील, तर आपल्यालाच कळत नाही आणि खूप जास्त टाईमपास आपला होऊन जातो. त्यामुळे सुरुवात जी आहे ना, ती जर कामाने मोबाईल जर बाजूला ठेवून आपल्या कामांनी केली, तर मग आपलाही दिवस मोकळा जातो किंवा आपल्यालाही थोडाफार वेळ जो आहे ना, बाकीच्या इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी भेटत असतो. झाडं बघू शकतात तुम्ही. हा जो वेल आहे ना, खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे त्याच्या ज्या फांद्या आहेत ना, वरनं खालपर्यंत अशा सगळ्या व्यवस्थित नव्हत्या. अशा खाली येत होत्या. तर व्यवस्थित अशा त्या बांबू जो तिथं आतमध्ये लावून घेतलेला आहे ना मी, त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित असा करून घेतला, जेणेकरून वाढ त्याची व्यवस्थित होईल. आणि हे जे ट्रायंगल हाड आहे ना, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटतं ते तर मला माहीत नाही, पण रिअलमध्ये खरंच सांगते, इतकं छान आणि मस्त वाटतं ना. घरी कोणीही जरी आलं ना, तर त्याची पानं तोडून बघतं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की ते आर्टिफिशियल आहे. पण मग त्यांना तोडून बघितल्यानंतर वाटतं की अरे बाबा नाही, हे ओरिजिनल आहे आणि इतकं छान मस्त दिसतं ना, यामुळे खरंच बाल्कनी खूप छान आणि सुंदर वाटते. तर शेवटी सांगावं लागतं की त्याला तोडू नका. ते काही आर्टिफिशियल प्लांट नाही आहे, ओरिजिनलच आहे. आणि चला तर मग संपूर्ण झाडांची जी काही टूर होती ती त्यासोबतच तुम्हाला दाखवून दिली. व्हिडिओ चालू झाला आणि तुम्हाला मी माझी बाल्कनी दाखवणार नाही असं काही होतच नाही. दिवसाची सुरुवात जी आहे माझी ती छान मस्त बाल्कनीकडूनच कामांना सुरुवात जी आहे ती होत असते. तर चला, बाकीचं तर काही सगळं झालेलं होतं आणि माझा स्वयंपाकही झालेला होता. पण मग आज ना अचानक सिद्धीला मोबाईल बघता-बघताच नवीन काही रेसिपी जी आहे ती दिसलेली होती. नवीन नव्हतीच, मी तर ते नेहमी बनवतच असते. फक्त 2-4 वस्तू त्याच्यामध्ये ॲड केलेल्या होत्या, तेवढंच मात्र. मग नाहीतर मी बऱ्याच वेळेला ती रेसिपी जी आहे ती बनवलेलीच आहे. फक्त त्याच्यामध्ये जे काही मी आता गाजर आणि कांदा वगैरे जे कट करून घेणार आहे ना, ते मी त्याच्यात ॲड करत नाही. मग तेवढंच आहे. कोणती रेसिपी बनवत आहे ते पुढे सांगतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी लागणारं जे काही संपूर्ण साहित्य आहे ना, ते मी इथे कट करून घेत आहे. तर गाजर कट करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर, हे जे काही साहित्य लागणार आहे ना, त्यासाठी ते सगळं कट करून घेत आहे. तर मग रव्याचा जो काही डोसा होता ना, डोसा म्हणा किंवा चिल्ला म्हणा, मी तर त्याला रव्याचा डोसाच म्हणते. पण मग त्याच्यामध्ये इतकं सारं साहित्य माझ्या ह्याच्यात नसतं. मागेही मी एकदा स्पेशल नुसती रेसिपी जी आहे ती शेअर केलेलीच होती याची. तर आता हे तिने हट्ट केला म्हणून मला हे सगळं जे आहे ना ते कट करावं लागलेलं आहे. नाहीतर मी तिला नुसता रव्याचा डोसाच बनवून देणार होती. पण मग नुसतं गाजरही खायचं म्हटलं तर मुलं खात नाही किंवा बऱ्याचशा भाज्या त्यांना आवडतही नाही. त्यानिमित्ताने म्हटलं भाज्याही खाऊन होतील. रवा घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं गाजर, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं घेतलेलं आहे. ओवा छान मस्त हाताने क्रश करून घेणार आहे, कारण ओवा अशा पद्धतीने जर क्रश करून घातला तर त्यांचा फ्लेवर जो आहे ना तो खूप छान मस्त येतो. तर चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि तुमच्याकडे जर ताक किंवा दही असेल ना, तर ते तुम्ही घालू शकतात. पण माझ्याकडे त्यापैकी एकही नव्हतं. तर मी नुसतंच फक्त आपलं साधं पाण्यामध्येच त्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं होतं सगळं साहित्य घातल्यानंतर. आणि
छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला 5 ते 10 मिनटं आपण मुरण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून रवा जो आहे ना तो छान मस्त आपला फुलून येतो. तोपर्यंत काल ना मी इथं मटकी भिजत घातलेली होती आणि अशा पद्धतीने त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा एखादा कापड असेल आपल्याकडे त्याच्यामध्ये गुंडाळून वरून एखादं झाकण वगैरे ठेवून त्याला व्यवस्थित असं झाकून द्यायचं. हिवाळा असला तरी कडधान्याला खूप छान मस्त असे मोड जे आहेत ना ते येत असतात. तर इथे मटकीला खूप छान मोड आलेले होते. तर तुम्ही बघू शकतात की मस्त छान मोड आलेले आहेत. आणि कधीही भाजी नसली घरामध्ये तर पटकन काढून आपण मटकी किंवा कुठलीही कडधान्य असलं ना तर भाजी आपण बनवून घेऊ शकतो. डब्यामध्ये आता ठेवून देते फ्रीजमध्ये, म्हणजे आज न उद्या कधीतरी मला ते कामाला येईलच. तर चला, तोपर्यंत आपलं जे काही बॅटर होतं ते छानपैकी मुरलेलं होतं आणि आता याचा चिला जो आहे ना तो मी इथे बनवून घेणार आहे. तर सुरुवातीला अगोदर पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि बघत आहे की घट्ट पातळ असेल तर थोडंफार पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. जरा जास्तच घट्ट वाटत होतं मला, तर मग उतरवताना तेही ना जरा जाड साईजमध्ये उतरतात, त्यामुळे थोडंफार पाणी जे आहे ना त्याच्यामध्ये आपण ॲड केलं ना तरीही चालतं. तर पॅनला सुरुवातीला अगोदर तेल लावून घेत आहे आणि मग अशा पद्धतीने आता इथे छोट्या साईजमध्ये मी इथे डोसे जे आहे ना ते उतरवून घेतलेले होते. तर खूप छान चवीला मस्त झालेले होते. छान लागतात रव्याचे डोसे. जर तुम्ही बनवत नसाल तर बनवून बघा, झटपट अगदी पटकन सकाळचा जो काही नाश्ता आहे ना तो आपला होऊन जातो, किंवा सकाळच्या वेळेस आपली घाई गडबड असली ना तर मुलांनाही टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी खूप छान पदार्थ आहे आणि आवडीचा आहे. शेवटी आवडीने खातातही मुलं. जर अशा पद्धतीने बनवून त्यांना आपण टिफिनमध्ये दिलं किंवा घरी दिलं, शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा साधी आपली पुदिन्याची चटणी म्हणा किंवा सॉससोबत वगैरेही छान लागतो हा डोसा. तर आणि त्याच्यामध्ये जरा भाज्या नसल्या आपल्याकडे अवेलेबल तर नुसता रवा आपण ताकामध्ये भिजत घालून त्याच्यामध्ये अद्रक, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे घालून, ओवा घालून खूप छान डोसा आपला रव्याचा जो आहे ना तो बनतो. थोडं बेसन पीठही मी याच्यामध्ये घातलेलं होतं. ते तुम्हाला आधी सांगायचं विसरलीच, कारण व्यवस्थित छान जी कन्सिस्टन्सी आहे ना आपल्या बॅटरची जी होते त्याच्यामध्ये बेसन पीठ घातल्यानंतर. आणि नुसता रव्याचाच डोसा जर बनवायचा म्हटलं तर मग तो बनवताना आहे ना तुटायची शक्यता असते, म्हणजे इतका व्यवस्थित कधी-कधी नाही जमत. पण मग बेसन पीठ त्याच्यामध्ये जर ॲड केलं ना आपण थोडं, तर मग छान होतात. तर मग काय, मुलं जरी भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने आपण त्यांना करून देऊ शकतो, किंवा सकाळच्या डब्याचंही त्यांचं आपलं टिफिनसाठी जे काही टेन्शन आहे ना ते इथं मिटलेलं आहे असं मला वाटतं. अगदी घरगुतीमध्ये जे काही साहित्य असेल त्याच्यापासून, रवा तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतोच अवेलेबल, त्यामुळे अगदी साधा आणि सोपा हा डोसा आहे ना तो तयार होतो. गरमागरम डोसे वगैरे झाल्यानंतर पटापट मग मी गरमागरम सिद्धीला देणार आहे आणि तिकडनं आल्यानंतर मग वेदूलाही थोडं बॅटर मी ठेवलेलं होतं की स्कूलमधून आल्यानंतर तिलाही उतरवून देईल. अशा पद्धतीने मस्त छान असा रव्याचा डोसा म्हणा किंवा चिला म्हणा तो इथे बनवून झालेला आहे. मला 3 किलो मिळालेले आहेत आणि स्वस्त आहेत ना तोपर्यंत खाऊन घ्यायच्या. आता मस्त छान छान अशा रेसिपी ज्या आहेत ना तुमच्यासोबत शेअर करेन मी. वाटाण्याच्या ज्या काही आहेत, वाटाण्याची कचोरी म्हणा, वाटाण्याचा पराठा, वाटाण्याची पुरी, या सगळ्या नवीन नवीन रेसिपी ज्या आहेत त्या बनवणार आहेत. आता सोलून घ्यायचंच मात्र तेवढं आहे, सोलून घेते बाल्कनीमध्ये बसून सगळे दाणे आणि गाजर आणलेले आहेत. बाकीच्या काय काय भाज्या होत्या, बाकीच्या काय काय भाज्या होत्या उन्हाळा आणि पावसाळा वाटाणे तर क्वचितच भेटतात आणि खूप जास्त महागही भेटतात. पण हिवाळ्यामध्ये मात्र वाटाणे खूप जास्त स्वस्त आणि व्यवस्थित दरामध्ये मिळतात आपल्याला. तर 100ला 3 किलो वाटाणे जे होते ते मिळालेले होते आणि आणलेले आहेत. आणल्यानंतर मात्र सोलण्यासाठी यांना मला आरामात 1 ते 1.5 तास लागलेला होता. इतर वेळी आपण ज्यावेळेस वाटाणे महाग असतात ना तर फ्रोझनचे वाटाणे वगैरे आपण आणून ते आपल्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असतो आणि वापरत असतो. पण आता सोलून घेत आहे. 1-1.5 तास जो आहे ना तो लागलेला होता वाटाणे सोलण्यासाठी. आणि असंच निवांत खिडकीमध्ये बसून मग वाटाणे सोलण्याचं काम जे होतं ते संध्याकाळच्या टायमिंगला माझं चाललेलं होतं आणि
पालेभाज्या म्हणा किंवा अशा पद्धतीने शेंगा वगैरे आणल्या ना, तर मग सोलायलाच तेवढा जास्त आपला वेळ जो आहे ना तो जातो आणि शेंगा निवडण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. पालेभाज्यांनाही बघून वगैरे व्यवस्थितच चेक करून घ्याव्या लागतात, कारण बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये आळ्या वगैरेही असतात आणि शेंगांमध्येही. तर सोलतानाच नीट व्यवस्थित अशा पद्धतीने दाणे वगैरे जे आहेत ना ते बघून सोलावे लागतात. वाटाणे तरी सोलण्यासाठी थोडे बरे पडतात, पण पालेभाज्या हे जास्त निवडायलाच खूप जास्त उशीर लागतो. तर एवढे सगळे वाटाणे जे आहेत ते सोलून झालेले होते आणि इतके सारे दाणे आहेत ना ते निघालेले आहेत. कोवळे दाणे मी बाजूला ठेवलेले होते, कारण कोवळ्या दाण्यांचं काहीतरी फ्राय वगैरे करून पोरींना देता येईल सकाळी नाश्ता वगैरेसाठी म्हणून. तर थोडंसं तेल, मीठ, लाल तिखट वगैरे टाकून आपण असेच नुसते करून घेतले ना तव्यावरती म्हणा किंवा कढईमध्ये वाटाण्यांना, तरीही नाश्त्याला एकदम मस्त छान असा बेत होऊन जातो सकाळचा. आणि कोवळे दाणे तर खूपच जास्त गोड लागतात. अगदी म्हणजे शेंगा सोलताच आपण ते दाणे जे आहे ते खात असतो. मी तरी मला वाटाण्याचे जे दाणे आहेत ना खूप जास्त आवडतात आणि जे कोवळे असतात ना ते मस्त असे गोड लागतात, त्यामुळे खाण्यासाठीही चांगले वाटतात. तर असो हे सगळं आवरत संध्याकाळचं टायमिंग झालेलं होतं. संध्याकाळची दिवाबत्ती इथे करून घेत आहे. चहा, पाणी वगैरे वाटाण्याचे दाणे सोलणे हे ते करण्यामध्ये वेळ अगदी कुठे निघून गेला काहीच कळालं नाही. आणि संध्याकाळी मग दिवाबत्तीच्या वेळेस अशा पद्धतीने कापूरदानीमध्ये जर कापूर वगैरे लावला तर घरात मस्त छान असा सुगंध जो आहे ना तो येतो आणि प्रसन्न असं वातावरण जे आहे ते घरातलं होऊन जातं. त्यानंतर मग मला माझ्या सासूबाईंकडे जायचं होतं आणि तिकडे आमचा बेत ठरलेला होता की ब्रेड रोल जे आहेत ना ते बनवायचे. तर मग मीच बनवलेले होते. एखाद्या वेळेस घरी कधी बनवेल ना तर व्यवस्थित डिटेलमध्ये रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेलच, किंवा अगदी साधी सोपी आहे. ब्रेड रोलसाठी बटाटा जो आहे तो उकळून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण वगैरे, कोथिंबीर सगळं टाकून बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार करून घेतलेलं होतं. ब्रेड पाण्यामध्ये भिजत घालून मस्त छान असं त्याच्यामध्ये बॅटर भरून अशा पद्धतीने ब्रेड रोल बनवलेले होते. आणि सिद्धू आणि वेदूंसाठी माझ्या सासूबाईंनी यूट्यूबवरती बघितलेलं होतं की अशा पद्धतीने जे आपली आईस्क्रीमची स्टिक असते ना ती त्याच्यामध्ये टाकून असे रोल माझ्या नातींना बनवून दे म्हणून आजीचा हट्ट होता. तर मग ते तसले चाळे जे आहेत त्यांच्यासाठी मला करावे लागले होते. दोघींनाही मी अशा पद्धतीने 2-2 आईस्क्रीमची जी स्टिक असते ती टाकून अशा पद्धतीने रोल बनवून दिलेले होते. तर मुलांनाही कधीतरी त्यांच्या आवडीचं आणि बनवून दिलं तर त्यांनाही छान वाटतं. तर हे कसे बनवलेले होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला ताईंनो, मग मी अशा मस्त अशा ब्रेड रोलसोबत माझा व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.